नमस्कार मंडळी. असं म्हणतात की तुमचं पोट जर सकाळी साफ असेल तर तुमचा दिवस फुल फ्रेश जातो. तुमचा दिवस हलका फुलका निवांत हसत खेळत जातो. पण जर पोट साफ नसेल तर तुम्हाला दिवसभर आळस आल्यासारखं वाटतं किंवा तुमचा मूड फ्रेश राहत नाही, जड जड वाटतं. तर यावरती एक सोल्युशन घेऊन आलेली आहे. तर हे सोल्युशन तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. नक्की ट्राय करून बघा. हाय हॅलो नमस्ते, मी रेखा तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती. तर हा व्हिडिओ तुमच्या पोटाच्या आरोग्यासंबंधी आहे. तर तुमचे पोट साफ होण्यासाठी हा व्हिडिओ नक्की तुम्हाला हेल्पफुल ठरेल. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, लाईक करा, कमेंट करा. चॅनेलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओ शूट करायला सुरू करूया. तर आता यासाठी आपण काय करायचं आहे, जेवणानंतर जी आपण मुखवास म्हणून जी बडीशेप खातो ती बडीशेपच घ्यायची आहे, पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने घ्यायची आहे, जेणेकरून तुमचं पोट हमखास साफ होईल, तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. जर तुम्हाला खूपच त्रास होत असेल तर तुम्ही तिन्ही वेळा जेवणाच्या तिन्ही वेळेला हा मुखवास खाऊ शकता. जर थोड्या प्रमाणात असेल तर तुम्ही रात्री झोपताना जरी एका वेळेला खाल्ला तरी पुरेसा आहे. आणि साहित्य अगदी किरकोळ आहे, जे तुमच्या घरात रोजचं उपलब्ध असतं तेच साहित्य आहे. त्यासाठी आपण घेणार आहोत 1 वाटी बडीशेप, अर्धी वाटी ओवा, अर्धी वाटी तीळ. यात अजून तुम्ही जवस ॲड करू शकता, एखाद्या चमचाभर जवस किंवा एखाद्या चमचाभर जिरे, तेही अतिशय उपयुक्त आहे. शिवाय तुमचं पोट साफ करण्याबरोबरच हा जो तीळ आहे, हा तीळ म्हणजे कॅल्शियमचा खूप अत्यंत महत्त्वाचा स्रोत आहे. भरपूर प्रमाणात यामध्ये कॅल्शियम असतं. तर तुमच्या हाडांचे प्रॉब्लेम असतील, दातांचे प्रॉब्लेम असतील तर नक्की यामुळे तुमचे रिपेअर होतील. आणि बडीशेपमुळे तुमचा म्हणजे दातांचंही आरोग्य चांगलं राहील आणि पोटाचंही आरोग्य चांगलं राहील. तर करायचं काय आहे तुम्हाला, तर हे तिन्ही जे आहेत बडीशेप, तीळ आणि ओवा, जे आपण 1 वाटी बडीशेप घेतलेली आहे ही गरम करून घ्यायची आहे थोडीशी. खूप कडक एकदम नाही करायची, थोडीशी गरम करून घेऊया. आणि त्यानंतर मग यामध्ये तीळ आणि ओवा आपण भाजून घेऊया. कारण तीळ आणि ओवा जे आहेत त्याचा आकार छोटा आहे, त्यामुळं ते लगेच करपून जातील. पण बडीशेप आकाराने मोठी असल्यामुळे तिला थोडा वेळ लागेल. तर आपण हे बडीशेप हलवत राहूया. हा मुखवास अतिशय पौष्टिकही आहे आणि रुचकरही आहे. इवन लहान मुलंही खातील असा हा मुखवास आहे. तुम्ही नक्की हा मुखवास करून बघा. हवं तर तुम्ही यामध्ये जिरे किंवा जवस आहेत ते ॲड करू शकता, किंवा धना डाळ मिळते तीही ॲड करू शकता. मी तर सध्या आता हे 3च इन्ग्रेडियंट वापरते की ज्याच्यामुळे पोट साफ होण्यास नक्की मदत होते आणि तुमचा दिवस हलका फुलका साफ. असं म्हणतात की आपलं जे आरोग्य आहे ते पोटापासूनच सुरू होतं. जर तुमच्या पोटाचं आरोग्य उत्तम असेल तर नक्कीच तुमचे बाकीचे ऑर्गन्स किंवा बाकीचं तुमचं आरोग्यही छान राहतं. निम्म्याहून जास्त आजार पोटापासून स्टार्ट होतात. तर तुमचं पोट निरोगी ठेवायचं असेल, तुमचं पोट जर व्यवस्थित साफ पाहिजे असेल तर हा मुखवास तुम्ही नक्की करून बघा. आणि ट्राय करून झाल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला त्याचा फरक पडला किंवा नाही पडला. एक 10 मिनटं फक्त तो परतून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा तुमचा मुखवास तयार होत आहे. जेवणानंतर तुम्ही हा घेऊन त्यावरती पाणी पिऊ शकता. चावून खा चांगला आणि पाणी पिऊ शकता. अगदीच खूप प्रॉब्लेम असेल किंवा हे असेल तर तुम्ही अजून एक उपाय म्हणजे बडीशेप जी आहे तुम्ही भिजत घाला, सकाळी उठल्यानंतर भिजत घाला आणि दिवसभर त्याचं जे पाणी आहे 1 ग्लास पाण्यात ती भिजत घाला आणि संध्याकाळी तुम्ही ते पाणी पिलात तरी पण बडीशेपमुळे तुमचं पोट साफ होईल. किंवा रात्री झोपायच्या आधी तुम्ही 1 कप ओव्याचं पाणी, 1 कप ओवा जो आहे 1 कप पाण्यामध्ये 1 चिमूटभर ओवा टाकून उकळून घ्यायचा आणि ते पाणी गाळून तुम्ही झोपायच्या आधी जर प्याल तर तुमचं पोट साफ व्हायला नक्की मदत होईल. 100% गॅरंटी देऊन सांगते की ओव्याच्या पाण्याने हमखास तुमचं पोट साफ होईल.
तुमची जुनी बद्धकोष्ठता वगैरे सर्व जाण्यास मदत होईल. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि अशा नवनवीन टिप्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि असंच प्रेम राहू देत तुमचं, असाच सपोर्ट राहू देत. हा मुखवास तुम्ही ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला तुम्हाला, किंवा तुम्हाला त्याचा इफेक्ट झाला किंवा नाही झाला. 100% सांगते की याचा तुम्हाला नक्की इफेक्ट होणार आहे, चांगला उपयोग होणार आहे, चांगला इफेक्ट होणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि हा आपला मुखवास तयार आहे. नवीन व्हिडिओपर्यंत स्टे ट्यून्ड.